वारी वारी कीर्तनाची वारी। खरं तर संत जीवन असं आहे बघा, जगामध्ये ज्याही काही उपकार करणारे वस्तू असे असतील, सूर्य असेल, चंद्र असेल, पृथ्वी असेल, गाय असेल, गंगा असेल, परंतु संतांचे उपकार या सर्वांपेक्षा अगणित आहेत। आणि म्हणून सर्वसामान्य माणसांना भगवत प्राप्ती व्हावं, सर्वसामान्य माणसांना ईश्वराचा साक्षात्कार व्हावं, आणि म्हणून संतांनी वेगवेगळे प्रकरण अभंगामध्ये लिहिलेत। नाथबाबांनी तुम्हा आम्हाला पटावं, समजावं अशा प्रकारचं भारुडाचं एक रूपक तयार केले, आणि त्या भारुडामधनं नाथ महाराज शिमग्याच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करतायत। आणि तो उपदेश किती गोड आहे बघा। अभंगाच्या पहिल्या चरणाला सुरुवात करत असताना नाथ महाराज म्हणतात, भाविकांनो, मनुष्य जीवन प्राप्त झालंय ना, आपल्या ठिकाणी 3 प्रकारच्या आतमध्ये गाठी आहेत। म्हणजे आताड्या कातड्याला झालेल्या गाठी नाही, लक्षात घ्या। आपल्या अंतकरणामध्ये 3 प्रकारच्या गाठी आहेत का ज्या गाठी आपल्याला भगवत प्राप्तीपासून दूर लोटत आहेत। जोपर्यंत या गाठी अंतकरणातल्या जाणार नाही तोपर्यंत आपल्याला सद्गुरूही तारणार नाही, संतही तारणार नाहीत, आणि परमात्माही तारणार नाही। आणि म्हणून सामान्यतः 3ही गाठी अंतकरणातल्या जर निघून गेल्या तर आपण भगवत कृपेला, सद्गुरू कृपेला पात्र होणार आहोत। आणि म्हणून नाथ महाराज जी सत्वरूपी गाठ सांगतायत ते अगोदर अजून 2 गाठीचं आपण चिंतन करूया। एक गाठ आहे तमोगुणाची, दुसरी गाठ आहे रजोगुणाची, आणि तिसरी गाठ आहे सत्वगुणाची। ऐका ऐका, तमोगुणाची गाठ जर एखाद्याच्या अंतकरणामध्ये प्राप्त झाली असेल तर त्या तमोगुणी माणसाला असं वाटतं का आपण दिवसामध्ये एक तरी भांडण केलं पाहिजे। जर भांडण करायला वेळच मिळाला नाही तर कुणाला जर नाही भांडलं तर आपला दिवस व्यर्थ गेला, किंबहुना आपल्याला आज जेवण गोड लागणार नाही। आणि म्हणून तमोगुणाची एक महिला आपल्या जीवनामध्ये तिने असा नित्यनेम केला का भांडण केल्याशिवाय जेवायचंच नाही। पण गावातल्या आणि गलीतल्या लोकांनी ठरवलं आज पवित्र दिवस आहे, आज अशी शपथ घ्यायची का हिनं आपल्याला बळच येऊन चिमटे घेतले तरी भांडायचं नाही। सकाळ झाली, दिवस उगवला आणि गावात फिरू लागली का आपल्याला कोणतरी भांडल म्हणजे आपण चहा पाणी आणि नाश्त्याला मोकळं होऊ। पण गल्लीनं आणि गावानं एकत्रितपणे निर्णय घेतल्यामुळे आज तिला कोणी भांडच ना। आणि बघता बघता दुपारचे 2 वाजले, 2:30 वाजले, बाई बिनाची आची आणि बिना नाश्त्याची फिरत होती। गावानं निर्णय घेतल्यामुळे संध्याकाळचे 5:30 वाजले आणि 6 वाजत आलेत। आता ती म्हणली, बाई 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 एवढं अपशकून तर आपल्या जीवनात कधीच आलं नाही। मग तिनं विचार केला आता आपला दिवस फेल जातोय, काय करू। मग शेजारणीची एका घरी गेली आणि तिला सांगितलं, काकू चूल पेटवायची, खेड्यातलं वातावरण, चूल पेटवायची, थोडा विस्तू द्या ना। हिनंही विचार केला, हिला जर विस्तू नाही दिला तर ही भांडायला उठण, म्हणून ती चुलीतला विस्तू घेतला आणि परातीत घेऊन तिच्याकडे म्हणू लागली, काकू घ्या विस्तू। ती म्हणली, टाकू वटीत। आता वटीत विस्तू टाक म्हणल्यानंतर ती बाई सहज बोलून गेली, अहो वटीमध्ये जर विस्तू टाकला तर तुमची साडी पेटल। पेटल म्हणणं आणि बाई पेटली, भांडायला पेटली। मला पेटवते काय, तू पेटव दे, तुझं घर पेटू दे, तुझी सासरू पेटू दे, तुझं सगळं घनगुत पेटू दे। पोटभर भांडली, घरी आली, सुनाला सांगू लागली आता मला जेवायला दे, आज माझं सार्थक। तमोगुण एकच उदाहरण। जर एखाद्या माणसाच्या हृदयात तमोगुणाची गाठ निर्माण झाली असेल तर तो माणूस परमार्थामध्ये आणला आणि कीर्तनात जरी बसवला तर एखाद्याला तरी तो जाताना लात मारूनच द्या। तमोगुणाचा विषय सोडून नाथ महाराज म्हणतात भक्ती मार्गात आला असेल तर तमोगुणातली गाठ काढा। चला पुढे, दुसरी गाठ आहे रजोगुणातली। रजोगुणाची गाठ जर एखाद्याच्या हृदयामध्ये निर्माण झाली असेल तर तो फक्त म्हणतो अख्ख्या तालुक्यात, पूर्ण गावात, पूर्ण जिल्ह्यात माझा प्रपंच असा दिसावा का भल्या भल्यांनी माझ्या समोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे। गाडी माझ्याकडे, बंगला माझ्याकडे, बॉडी माझ्याकडे, दाढी माझ्याकडे, दागदागिने माझ्याकडे, अशी ईर्ष्या निर्माण करतो। आणि परमेश्वराकडे जर गेला तर मोक्षही मागत नाही, मुक्तीही मागत नाही, आणि एकच म्हणतो वाढावे संतान वावे धनधान्य, वावे धनधान्य, वावे धनधान्य, वाढावे संतान, वावे धनधान्य, हेची करी हाव संसारिक,
काय करतो, माझा प्रपंच वाढला पाहिजे, वाढावे संतान, मुलं बाळ झाली पाहिजे, गाय गोऱ्यानं गोठा भरला पाहिजे, गावामध्ये 1 नंबरला, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मीच मोठा दिसलो पाहिजे. याच्या व्यतिरिक्त त्याला देवाशी सुद्धा घेणं नाही. त्याला जर म्हटलं गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, थोडी पावती फाडा, तर तुकाराम महाराज म्हणले दाने कापे हात. दान करायचं म्हणलं का हात कापतात. ना ऐकवे तैविशी मात. पण गावात जर त्याला कोणी म्हटलं आपल्या गावची जत्रा आहे, यात्रा नाही, आपल्या गावची जत्रा आहे आणि आपल्याला ओरिजिनल तमाशाची पार्टी आणायची, तो म्हणतो 51,000 पहिले टिपा. रजोगुणातली संपत्ती. मायबाप नाथ महाराज या शिमग्याचं वर्णन करून सांगतायत का सत्वगुणाची गाठही आपल्याला बाधक आहे, रजोगुणाची गाठही बाधक आहे आणि तमोगुणाची गाठ सुद्धा बाधक आहे. पण तमोगुणाच्या गाठीपेक्षा रजोगुणाची गाठ बरी आणि रजोगुणापेक्षा सत्वगुणाची थोडी बरी बरं का. लक्षात ठेवा. कशी बरी? जेव्हा माणसाच्या हृदयात सत्वगुणाची गाठ निर्माण होती त्यावेळेला त्याला एकच वाटतं, जावे पंढरीसी आवडे मानसी, जावे पंढरीसी आवडे मानसी, जावे पंढरीसी आवडे मानसी, जावे पंढरीसी आवडे मानसी. करी एकादशी आषाढी, करी एकादशी आषाढी, करी एकादशी आषाढी, एकादशी आषाढी, जावे पंढरी आवडे मनाचे, जावे पंढरीसी आवडे मनाचे, जावे पंढरीसी आवडे मनाचे, जावे पंढरीसी आवडे मनाचे. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा, जावे पंढरीसी आवडे मनासी, कई एकादशी आषाढी. हे पंढरपूरला जावं, संस्थान स्थापन करावं, मठ बांधावं, शिष्य शाखा मिळवावी. नाथ महाराज म्हणतात बाबा सत्वगुणाची गाठ बाधकच आहे, रजोगुणाची गाठ बाधक आहे आणि तमोगुणाची गाठही बाधकच आहे. एका माणसानं चोरी केली पण त्या माणसाला गरीब होता त्याला लोखंडाची बेडी घातली. दुसऱ्या माणसानं चोरी केली, तो श्रीमंत होता त्याला चांदीची बेडी घातली. आणि तिसऱ्या माणसानं चोरी केली, तो अब्जाधीश होता त्याला सोन्याची बेडी घातली. बेडी लोखंडाची आहे, बेडी चांदीची आहे आणि बेडी सोन्याची आहे, पण तिघांना घातलेली बेडी मात्र बास. तसं रजोगुण अंतकरणातला जावं, तमोगुण अंतकरणातला जावं, सत्वगुण अंतकरणातला जावं. याकरता नाथ महाराज म्हणतात सत्वगाठी उमगा. उमगा म्हणजे ओळखा. 3 गाठी तुम्ही ओळखा आणि या गाठी जर तुम्ही ओळखल्या तर तेने सफल होईल शिमगा, तेने सफल होईल शिमगा, होईल. बास बास. ऐका नाथबाबांना जो शिमगा सांगायचा आहे तो वेगळा. तुमच्या माझ्या नजरेसमोर जो आता शिमगा खेळतोय ना, महाराजांना शिमग्यावर कीर्तन दिलंय, काय बोंबलतील, हा शिमगा वेगळा. नाथ महाराज म्हणतात शिव उमगा. शिव उमगा म्हणजे तुम्ही भगवान शंकराचं नामचिंतन का. लक्षात घ्या. का भगवान चिंतन शंकराचं नामचिंतन का. शिमग्याच्या दिवशी भगवान शंकरजीने आपला काम जाळला. भगवान शंकरजीने शिमग्याच्या दिवशी काम जाळला. काम जाळल्यामुळे दुसऱ्या दिवशी धुळवट केली, म्हणजे जाळलेल्या कामाची राख अंगाला लावली भगवान शंकरजीने. ज्या भगवान शंकरानं शिमग्याच्या होळीमध्ये काम जाळला आणि धुळवडीची राख अंगाला लावली, त्या भगवान शंकराचं तुम्ही नामचिंतन करा. आणि हे नामचिंतन जर तुम्ही केलं तर काय होईल, तेने सफल होईल शिमगा. मग आता कुठला शिमगा सफल होईल, तर इथे नाथबाबांना शिमगा याला म्हणायचंय का जन्मन आणि मरण हा शिमगा आहे, किंवा संसाराला शिमगा म्हणतात. लक्षात घ्या,
जोही भगवंताकडे गेला असेल त्याचा शिमगा म्हणजे त्याचा संसार भगवान परमात्मा सफल करतो. आजी संसार सुफल